दर्शवले. हा चेंडू वाईट असेल, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 2 वरती. इथे खूप चांगला स्ट्रोक आहे. किरण माळी याच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. काय पॉवरफुल हिट आहे, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ, शॉर्ट ऑफ पुल अँड पॉवरफुल झालाय. चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. षटकार आल्यानंतर दशरथने काहीतरी काळमंत्र दिलाय भावेश याला. या 2 षटकाचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लावणं फार गरजेचं आहे आणि त्याच प्रयत्नाने इथे फलंदाजी करताना पाहायला मिळतोय किरण. इथे थोडासा पुढे होता आणि आपण पाहतोय की बॅटचा एज इथे लागलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय. बघा चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता भावेशाने आणि जर का जोरात मारण्याचा प्रयत्न झाला, बॅटचा आउटसाइड एज घेतला आणि ही विकेट मिळालेली आहे. पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे किरण माळी. नव्याने फलंदाज डीजे येतोय दिलीप जिंबल. ते पण पाहतोय ऑन ला फटका केलेला आहे. ऋतेश आहे तिकडे, बड्डे बॉय, त्यांचा आज वाढदिवस आहे. ते एक सिंगल धाव मिळालेली आहे आणि या सिंगल धावाने धावसंख्या आपण पाहतोय थोडीशी पुढे सरसवली गेली. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. इथे देखील ब्लॉक मध्ये चेंडू आता क्षेत्ररक्षक आहे तिकडे, खराब फिल्डिंग. 3 क्षेत्ररक्षक आले होते बघा, 3 क्षेत्ररक्षक, 3 तिघाडा काम बिघाडा. 2 धावा पूर्ण. बघा तिघांनी देखील अपुरा प्रयत्न केलेला आहे. एफर्ट्स पूर्ण लावलेले नाहीयेत. फक्त चेंडूवरती हात पोहोचवण्याचा त्याने प्रयत्न केला, मात्र चेंडूला हात लागलेला नाहीये. 2 धावा पूर्ण. बॉल टाकून झालेत या षटकातील 5 बॉल टाकून झालेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 10. दुहेरींकात प्रवेश धावसंख्येने केलेला आहे. सॉरी 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती आपल्याला 111 पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्त. 11 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज गौरव जाधव. आत्ताच आमच्या VIP कक्षामध्ये आगमन झालेलं आहे प्रदीप सरोज यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. साई 11 डोंगरीपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. शिलोतर संघ आपला देखील कॅप्टन पाठवून द्यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. ते शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे.
डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या 12 वरती पोहोचले. हे शेवटचं षटक आहे. गौरव हे शेवटचं षटक हाताळतोय आणि या षटकामध्ये त्याला कमबॅक करावा लागेल, कारण पहिले षटक थोडंसं महागडं ठरले. 11 धावा खर्च झाल्यात. मात्र खोलांडे संघासाठी सुरुवात चांगली झालेली आहे. कुठेतरी 20+ जाण्याचा प्रयत्न असेल अविनाश आणि दिलीप याचा. यावेळेस बघा स्ट्रेट फटका केलाय. शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. फ्लॅट 6. बघा ताकद झोकली होती. पॉवरफुल हिट होता अविनाश गिराणे याचा. बघा ऋतेश होता तिकडे. थोडस मागून जर त्याने जर उडी मारली जर असती ना तर कदाचित चेंडू पकडण्यात त्याला यश मिळालं असतं. थोडासा पुढे होता आणि काही इंचाचा फरक आपण पाहतोय. चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून निघून गेला. षटकार आलाय. धावसंख्या 18 धावा. आणखीन एक बिग शॉट. यस, अविनाश गिराणेच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येताना दिसतोय. 6 धावा. या षटकाराने आता धावसंख्या आता जाऊन पोहोचली 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. गौरव याला आता काहीतरी कानमंत्र दिला जातोय, कारण ज्या प्रकारे त्याने 2 चेंडू हाताळल्यात स्लॉट मध्ये होते आणि अविनाश याने ते दोन्ही चेंडू प्लॉट मध्ये पाठवलेले आहेत. बघा अविनाश किराणे हा आउट ऑफ फॉर्म आहे, मात्र त्याच्याकडे क्लास आहे. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. आपला क्लास दाखवतोय अविनाश. इथे पण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे दिलीप हा रनआउट झालेला आहे. फलंदाज बाद. दुसरा गडी हा तंबूच्या आश्रयाला परतलाय, मात्र अविनाश हा स्ट्राईक वरती आलाय. ही महत्वाची बाब खोलांडे संघासाठी. टॉस गमावला, बॅटिंग करण्याची संधी त्यांना मिळाली, मात्र बॅटिंग करत असताना आतापर्यंत खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. ते शाडंबुल करण्याचा प्रयत्न होता. ते पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 100 आपण पाहतोय हा चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे एकच धाव मिळणार आहे, जास्त काय मिळणार नाहीये. इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, मात्र क्रॉसिंग होणं फार गरजेचं आहे. क्रॉसिंग झालेलं नाहीये आणि आपण पाहतोय एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 24. इथे आपण पाहतोय खूप चांगला फटका ते खेळला गेलाय आणि हा चेंडू सरळ 6 धावण करता निघून गेलेला आहे. शेवटच्या बॉल वरती विशालच्या बॅट मधून हा षटकार राहिला आहे आणि या षटकाराची धावसंख्या जाऊन पोहोचलंय 32 या धावसंख्येवरती. 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि या 33 धावांचं टार्गेट हे ठेवलं जात आहे. 12 चेंडू आणि 33 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील शास्त्रीकरपडा टीमला. चला आपण टॉस करतोय. टॉस करण्याकरता मी विनंती करतोय सन्माननीय प्रदीपजी सरोज यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रदीपजी सरोज, इनके शुभ हाथों से हम टॉस करने जा रहे हैं इस मैच का. गाव स्पोर्ट शिलोत्तर आणि एका बाजूने साई इलेव्हन डोंगरीपाडा असा मॅच आपण पाहणार आहोत. छापाचा कॉल आणि काटा आलेला आहे.
पाहुण्याने विनीत आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत. छापा सागरता काटा आलेला आहे. शिलोतर संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? शतरक्षण. शतरक्षण करण्याचं कारण? गोलंदाजी करणारा 4 गोलंदाज आहेत चांगले. समोरच्या संघाला किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. कुठल्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा असतील? ललित, प्रवीण, अजय. बघा, तुमच्या करता आपण पाहतो की भरपूर प्रेक्षक तुमची मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. प्रेक्षकांसाठी काय सांगशील? प्रेक्षकांचा चांगला सपोर्ट आहे, असाच राहू द्या आमच्यावरती. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलाय, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? कोणता पण निर्णय आम्ही खेळू. आता बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 35-40 पर्यंत. असे कुठला खेळाडू आहे जो सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये? बॅटर तर ग्राउंड मध्येच माहिती पडतील. चला, शुभेच्छा. तर टॉस इथे शिलोतर संघाने जिंकलेला आहे आणि आपण पाहतोय तेहतीस धावांचं टार्गेट आहे. काय केला होता एकदा कंप्लीट आहेत. मॅच जिंकण्याकरता 16.50 ची सरासरी राखायची आहे. प्रति षटकामागे 16 धावा इथे कंप्लीट कराव्या लागतील मॅच जिंकण्याकरता. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. इथे बघा, बॅकफूट वर जाऊन पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठेतरी बॅकफूट वरती ढकललं जातं ऋतेश शेलका याला, कारण ज्या प्रकारे चेंडूने उचली घेतली होती आणि बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. इथे देखील आपण पाहतोय मिसटायमिंग झालेला आहे आणि 2 धावा इथे आपण पाहतोय पलून पूर्ण केलेल्या आहेत. इथे बघा, खूप चांगला फटका केलाय. प्रवीण आहे तिकडे, प्रवीण सुतार. शतरक्षण चांगले झाले, मात्र झेल ड्रॉप झालाय. इथे 2 धावांचा कॉल झाला होता आणि 2 धावा इथे पूर्ण एकदा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा पलून पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावलेली आहे, ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. षडंपूल केलाय, पॉवरफुल झालेला नाहीये. किरण आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा तिकडे पलून पूर्ण झालेल्या आहेत. डबलच्या स्वरूपात धावा येत आहेत. इथे देखील झेल ड्रॉप झालेला आहे. ऋतेश शेलक्याला जीवनदान मिळत आहे. बघा, ज्याचा आज वाढदिवस आहे, बर्थडे बॉय, आणि नक्कीच त्याला आशीर्वाद मिळतोय. मात्र इकडनं त्याला मॅच घेऊन जावं लागेल. संधी तर मिळालाय आणि इकडनं जर त्याला चांगली फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय फटका तर खूप चांगला आहे. अविनाश येते चेंडूच्या खाली, चूक होणार नाहीये. इथे मात्र ऋतेशाला माघारी जावं लागेल. पहिला गडी बाद. पहिलं षटक हे संपलेलं आहे. पहिल्या षटकात ज्या धाव्यांची आवश्यकता होती त्या धावा आलेल्या नाही आहेत. फक्त 8च धावा आलेल्या आहेत. इकडनं अजून मॅच जिंकण्याकरता 25 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 4 षटकार इथं मारणं अनिवार्य आहे.
4 षटकार इथे ठोकावेच लागतील मॅच जिंकण्याकरता. सूरज माळी याचा पहिला बॉल इथे निर्धाव आलेला आहे. आता या बॉलवरती धाव येणं फार गरजेचं आहे. या बॉलवरती सिंगल, डबल, ट्रिपल किंवा चौकार षटकार येणं फार गरजेचं आहे, कारण हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे. शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न, सरळ हा चेंडू किरण याच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आता 4 चेंडू आणि 25 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत आणि हे टार्गेट आता थोडंसं कठीण झालंय शाष्टेकरपाडा या टीम करता. दशरथ शेलका न्यू बॅटर इन झालेला आहे. फटका तर खूप चांगला केलाय. अविनाश आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण झाले. धाव मिळाले फक्त 1. आता 3 चेंडू आणि 24 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. षडंपूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आपण पाहतोय. कनेक्शन इथे झालेला आहे आणि हा षटकार इथे येतोय. बघा भावेश याला कुठेतरी अगोदर यायला हवं होतं. कुठेतरी उशिराने तो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कदाचित सलामीला जर आला असता तर कदाचित चित्र थोडेसे वेगळे पाहायला मिळाले असते, कारण इन्फॉर्म बॅटर आहे. इथे देखील खूप चांगला फटका केलाय, मात्र क्षेत्ररक्षक तिकडे येण्याचा प्रयत्न करतोय आणि एक चांगला झेल तिकडे पकडला जातोय. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. साई 11 डोंगरीपाडा आणि गावदेवी शिलोत्तर ए असे मॅच, एक रंगतदार मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आणि प्रेक्षकांना ज्या सामन्याची उत्सुकता होती तो सामना त्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा चेंडू देखील येथे निर्धाव येतोय. षटकाची समाप्ती आणि अशा प्रकारे हा सामना जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाने येथे मॅच जिंकलेला आहे. तर हळलक हळलक शास्त्रीकर टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. आपण पाहतोय प्रवीणजी जाधव आणि दीपकजी खुताडे जे जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाचे स्पॉन्सर आहेत. त्याच्यातून आपण पाहतोय प्रवीणजी जाधव यांचे